काय पाहिलं होतं? आपण पाहिलं होतं अपूर्णांकांचा गुणाकार, हो की नाही? पाहिला का सर्वांनी? आणि खूप सारे छान पद्धतीने तुम्ही गणितही सॉल्व केले होते. ओके, पहा आपण काल पाहिलं अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतो आपण पाहिलं की फॉर एक्झाम्पल 6/18 गुणिले 4/3 जर असेल तर आपण काय मेथड केली होती बरं? काय वापरलं होतं आपण? काय टेक्निक केली याच्यासाठी सॉल्व करण्यासाठी? जर आपण म्हणलं 6/18 गुणिले 4/3 जर असेल तर आपण काय करायचो? समोरचा गुणाकार करायचो. म्हणजेच काय रे? आपण करायचो अंशाचा गुणाकार. कशाचा करायचो? अंशाचा गुणाकार. आणि करायचो छेदाचा गुणाकार. कशाचा गुणाकार करायचो? छेदांचा आपण गुणाकार. अंशांचा गुणाकार करून अंशामध्ये लिहायचा, छेदाचा गुणाकार करून छेदामध्ये लिहायचा, हो की नाही? म्हणजेच काय करायचं? 6 गुणिले 4 भागिले म्हणजे छेद 18 गुणिले 3. ओके, पण असं थोडंसं अवघड जातं आपल्याला, हो की नाही? असं काय होतं? थोडंसं अवघड जातं. मग आपण काय केलं? आपण डायरेक्टली भाग दिला. पहा 3 × 3 3 दुने 6. ओके, नंतर याला 2 ने भाग जाऊ शकतो, याला 2 ने भाग जाऊ शकतो, जसं की 2 × 2 92 18. ओके, म्हणजेच याचा आन्सर काय आलं रे आपलं? 1 गुणिले 4 झाले 4, 9 गुणिले 1 झाले 9. म्हणजे फायनल आन्सर आपलं काय आलं होतं? 4/9 आलं होतं की नाही सर्वांचं? सांगा लवकर. चला, आलं होतं की नाही? चला, आलं होतं सर्वांचं आन्सर. आता आपण थोडस गणित जे आहे मोठं करणार, पण आन्सर मात्र 1 मिनिटात काढणार. किती मिनिटात काढणार? 1 मिनिटापेक्षाही कमी वेळेत काढणार. ओके, जसं की पहा तुम्हीच काढून देणार ते. ओके, माझा आवाज येतोय सर्वांना? ओके, पहा गणित घेऊया आपण. आपलं गणित आहे थोडस मोठं, पण एकदम किती मिनिटात सॉल्व करणार? 1 मिनिटापेक्षाही कमी वेळेत सॉल्व करणार. ओके, पहा गणित आहे 5/8 गुणिले 9/12 गुणिले 3/4. चला बरं, येते का कोणाला सॉल्व करायला? करून दाखवा मला लवकर. चला चला, पटकन पटकन. कोणाला सॉल्व करता येते का? पाहू कोणाचा आन्सर फर्स्ट येते. गणित काय आपलं? 5/8 गुणिले 9/12 गुणिले 3/4. चला लवकर सांगा, लवकर सांगा. 1 मिनिट पण नाही, 0 मिनिटात असं पाहिजे उत्तर तुमचं. किती मिनिटात? 0 मिनिटात, हो की नाही? चला करा लवकर, उत्तर सांगा लवकर पटकन. अजून एकाचाही आन्सर आला नाही, लवकर सांगायचंय. भाग जर जात असेल तर पटकन भाग घालवायचा आहे, रिड्यूस करायचं, त्याला भाग घालवायचा, पटपट पटपट. उरलेल्या संख्यांचे करायचा गुणाकार आणि ते लिहायचं आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये. चला, पहिलं उत्तर आलेलं आहे. गोंगे यांनी उत्तर दिलंय 45/64. चला, श्रुतीने उत्तर पण दिलेलं आहे. श्रुतीने उत्तर दिलेलं आहे 135/384. युवराज, वैष्णवी, चला चला, काय करायचं सांगितले? पहा, रिड्यूस करायचंय. रिड्यूस करून आता पहा, इथं 5 आहे, इथे 9 आहे, इथे 3 आहे. छेदाला काय आहे? 8 आहे, 12 आहे आणि 4 आहे. जिकडे कुठे भाग जातो तिकडे आपण भाग देऊया. ओके, म्हणजे पहा, जसं की इथून इकडे भाग जाऊ शकतो, म्हणजे किंवा इकडून इकडे भाग जाऊ शकतो. 3 त्रिक होतात 9, 3 चौक होतात 12, ओके नाही? आता काय होणार? अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार.
अंशाचा गुणाकार म्हणजे कोणाचा? 5चा. 5 गुणिले 3 गुणिले 3 भागिले काय 8 गुणिले 4 गुणिले 4. ओके, आता याचं जे आन्सर आहे काय येणार पहा. 5 आणि 3ला गुणाकार करा. 5 त्रिक होतात 15. 15 गुणिले 3 15 त्रिक 15 त्रिक किती होतात? 45. ओके, त्यानंतर 8 गुणिले 4 होणार 32. 8 चोक 32 आणि 32 गुणिले 4 32 गुणिले 4 किती होणार? ते होतात 98. हो की नाही? 32 गुणिले 4 किती होणार रे? 98 कसे? 138. किती होणार? 32 गुणिले 4 म्हणजे पहा हा इथे 45. या 4 इकडे गुणायचा झाला 8 आणि 3 चोक होणार 12 म्हणजे 128. 45 भागिले 128. याला भाग जातो का? भाग जातोय का? नाही. जर भाग जात असेल तर द्यायचा, जात नसेल तर द्यायचा नाही. भाग जात नाही बेटा. आन्सर पाहायचं एकदा. 45 भागिले 138 येते. 32 गुणिले 4 पहा 32 गुणिले 4 म्हणजे 4 दुने 8 4 त्रिक 12 किती येते? 128 म्हणजे 45 भागिले 128. ओके, चला दुसरं गणित. दुसरं गणित तुम्ही करा बरं, पटकन करा. तुम्हाला येते का पाहू द्या मला. गणित देऊया आपण. 4/2 गुणिले 5/4 गुणिले 8/5. करा लवकर. काय गणित सोपा आहे पहा. गणित काय? 4/2 गुणिले 5/4 गुणिले 8/5. आणखीन एकदा समजून सांगू का? अजून एकदा समजून सांगू का? आणि त्यानंतर मग तुम्ही करा. पहा लक्ष द्या. काय करायचंय? जे जे रिड्यूस होतात त्याला आपल्याला काय करायचंय? रिड्यूस करायचं. म्हणजे जे जे कट होतात ते कट करायचे. जसं की पहा इकडे भाग जातो का? 2 आणि कितीला भाग घालायचा? 4ला. जाता का? 2 एक 2 दुने 4. इकडे भाग जातोय का? नाही, पण इकडे भाग जातो. म्हणजे 4 एक 4 4 दुने 8. हा 5. या 5ला कट झाला. कोण उरलं मग पहा? हा 2 आणि इकडे 2 उरला. इकडे कोणी नाही म्हणजे कोण आहे? 1 आहे. म्हणजे 2 गुणिले 2. छेदामध्ये काय राहिलं रे पहा? इथे 1 उरला, इथे पण 1 उरला आणि इथे पण काय उरला? 1. म्हणजेच काय होणार? 2 दुने 4/1. पण 4/1 म्हणजेच काय रे? आन्सर येणार आपलं 4. आलं सर्वांचं? ओके, व्हेरी गुड. खूप हुशार झालात लेकरांनो तुम्ही. चला आलं सर्वांचं? आन्सर काय आलं? फक्त 4. गणित दिसायला फार मोठं होतं. आन्सर किती झालं? फक्त 4. ओके, आपण पहा इथून डायरेक्टली गुणाकार केला म्हणजे हे आपण न करता पण डायरेक्टली करू शकतो. जसं की पहा इथून जर आपण गुणाकार जर केला म्हणजे 2 गुणिले 2 होणार 4 आणि इकडे 1 गुणिले 1 होणार 1. म्हणजेच काय? 1 नाही लिहिला तरी हरकत नाही. म्हणजे आन्सर काय येणार? फक्त आपलं 4. ओके, आन्सर काय आला आपलं? फक्त 4. समजलं? समजलं का? तुम्हाला देऊ का आता? तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा मला. चला एक तुमच्यासाठी देऊ का लेकरांनो? एक तुमच्यासाठी गणित देत आहे. थोडस मोठं देते बरं का. आता बघा 6/18 गुणिले 6/18 गुणिले 4/4 4/3 गुणिले 18/12. करा बरं लवकर. कोण करून दाखवते पटकन? कोण करून दाखवते पटकन सांगा मला.
चला गणित काय आपलं गणित आहे 6/18. काय आहे 6/18 गुणिले 4/3 गुणिले 18/12. सांगा लवकर, सांगा पटकन सांगा. सर्वांनी लाईक करून घ्यायचंय, लवकर लाईक करायचंय, लाईक. चला कोणाचं आन्सर आलं? आरतीचा आन्सर आलेला आहे 2/3. माधुरीने आन्सर केलेला आहे 6/9. वैष्णवीने आन्सर दिलाय 2/3. आराध्या, शिवानी गायकवाड, आर्या, वैष्णवी. चला चला पटपट पटपट पटपट. कृष्णा, वैष्णवी, सृष्टी. बघा 2/3. मॅक्झिमम लेकरांचे आन्सर काय आहे? 2/3. 2/3. बघा पहा काय करायचं रे, जे कट होतोय त्याला कट करायचं, ज्याला भाग जातो त्याला भाग घालवायचा. पहा याला 2 भाग जाईल, किंवा 6च्या पाड्यामध्ये पण किती येतात? 18 येतात, हो की नाही? म्हणजे 6 1 6, 6 2 12, 6 3 18. इकडे भाग जात नाही, पण 3 आणि 18 ला भाग जातो का? जातो. 3 1 3, 3 2 6, 3 4 12, 3 5 15 आणि 3 6 18. म्हणजे वरती आले 6. आता इथे आहे 12, इथे आहे 4, म्हणजे 4 1 4 आणि 4 2 8, 4 3 12. अंशामध्ये कोण कोण उरलं? 1 गुणिले 1 गुणिले 6. छेदामध्ये कोण कोण उरलं? 3 गुणिले 1 गुणिले 3. म्हणजेच काय? 1 गुणिले 1 झाला 1, 1 गुणिले 6 झाले 6. ओके, 3 गुणिले 1 झाला 3 आणि 3 गुणिले 3 झाले 9. मग काय उरलं? त्याला भाग जातो, कितीने जाणार? 3ने. 3 दुने होणार 6 आणि 3 त्रिक होणार 9. म्हणजे फायनल आन्सर आपलं काय येतंय? 2/3. आलं का सर्वांचं आन्सर? आलं सर्वांचं आन्सर? व्हेरी गुड, छान छान. ओके, खूप साऱ्या लेकरांचा आन्सर आले, म्हणजे जवळजवळ सगळ्याच लेकरांनी आन्सर अगदी बरोबर दिलेलं आहे. उद्या तुम्ही जायचे दुकानात, चॉकलेट घ्यायचं आणि चॉकलेट स्वतः खायची आहे. ओके, डन. कशी चॉकलेट खायची? स्वतःच दुकानात जायचं, चॉकलेट घ्यायची आणि आपली आपली चॉकलेट सर्वांनी खायची आहे. ओके, चलो आता दुसरं घ्यायचं का? गुणाकार येईल का सर्वांना? सांगा मला, गुणाकार सर्वांना येईल का? अजून एक देऊ का? पटकन एक गणित सॉल्व करा. हा, 3/5. 3 किती? 5 गुणिले किती? 10/12 गुणिले 13/16. करा बरं पटकन. काय गणित आहे रे? सर्वांना अक्षर दिसतंय का? पटपट पटपट पटपट. चला गणित काय आपलं? 3/5 गुणिले 10/12 गुणिले 13/16. पटकन सांगा, कोण आन्सर देते? चला चला लवकर लवकर. ओके, पैसे पण मीच देणार बरं का चॉकलेट खायला, पण उद्याचे दिवस तुम्ही तुमची चॉकलेट खायची. चालतंय? नाही तर दुकानदाराला म्हणायचं आमच्या मॅडमच्या नावावर काय करा, चॉकलेट द्या, उद्या लिहून ठेवा म्हणायचं. चालतंय? चालेल. चला, वैष्णवीने आन्सर दिलेला आहे, ऋषिकेशने आन्सर दिलेले. ऋषिकेशचा आन्सर किती आलाय? 45/128. वैष्णवीने सांगितलेलं आहे 13/32. आरती, शिवानी गायकवाड 13/32 असं आन्सर दिलेलं आहे. निरुत्ती 13/42. ओके, वैष्णवी 13/32. हर्षदा 13/32. पहा बरं सर्वांचे आन्सर बरोबर आहेत का? लेकरांनो काय गप्पा चालल्या तुमच्या? गप्रे शिवराज कोण आहे? हा शिवराज, गप्पा नका मारू, आन्सर सांगा पटपट. पट पट पटपट आन्सर सांगितले पाहिजे आपण, पटकन.
गौरी, महेश, शिवानी, वैष्णवी, आकांक्षा, अक्षरा, दर्शना, सांगा लवकर चला. आकाश म्हणत आहे 12/32. बरोबर आहे का? चला बघा काय पहा, याला भाग जात नाही पण वरती ते 3 आहे अंशाला, इकडे काय 12 आहेत. सगळे अंशामध्ये कोण कोण आहे? 3, 10, 13. छेदामध्ये कोण कोण आहे? 5, 12, 16. मग काय करणार? या 3 आणि इकडे 12 ला भाग घालवा. 3 1 3, 3 चौक 12. आता इकडून इकडे भाग जात नाही पण इकडे जातो. कितीने? बेपंचे होतात 10 आणि बेदुने होतात 4. ओके, आता काय होणार? हा जो 5 आहे या 5ला काय होणार रे? कट होणार. मग आन्सर काय? अंशामध्ये काय राहिलं? 1 गुणिले 1 गुणिले 13. छेदामध्ये काय बाकी आहे आपल्याकडे पहा. छेदामध्ये इकडचा 1 गुणिले इथला उरले 2 गुणिले इकडचे उरले 16. काय येणार? 1 गुणिले 1 झाला 1 गुणिले 13 म्हणजे झाले 13 छेद किती होणार? 1 गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले 16 म्हणजे 32. आन्सर काय येणार? 13/32. खूप साऱ्या लेकरांचं आन्सर काय आलं? 13/32. व्हेरी गुड. सर्वांचा आन्सर अगदी बरोबर आहे. सर्वांचा आन्सर बरोबर आहे. ओके, चलो अजून एक देऊ का? चला तुम्ही करा, पटकन करायचं. आता मी बिलकुलही सांगणार नाही. आता कोणी करायचंय? तुम्ही करायचं. ओके, सोपच देते. गणित घ्या. 7/9 गुणिले 3/49. आता खूप मोठी संख्या गुणिले 12/3. करा बरं पटकन. कोण सांगते? पटकन सांगा. पट 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 आन्सर आलं पाहिजे. गप्पा मारायच्या नाही. आपापसात गप्पा मारायच्या नाही. गप्पा कशा मारायच्या? आन्सर द्यायचे. चला चला पटकन. चला लवकर लवकर. चला पहिला आन्सर तर आलंय वैष्णवीचं. वैष्णवी म्हणत आहे 4/21. धनश्री सेकंड 4/21. शिवानी गायकवाड बेटा आन्सर दिलं की समोर आपलं नाव टाकायचं. हो की नाही? कधी कधी काय होते, आपण पप्पांचा फोन यूज करतो, मम्मीचा यूज करतो, भावाचा, बहिणीचा. मग आपलं नाव माहित नसते. मग चुकून काय होतं, मग पप्पांचंच नाव घेण्यात येतं. मग असं बरं वाटतंय का आपल्याला? नाही. म्हणून काय करायचं? आन्सर द्यायचं पण आन्सरच्या समोर कोणाचं नाव लिहायचं? तुमचं. ओके, चला. गौरी, वैष्णवी, प्रचिता, सानिया, खूप साऱ्या लेकरांचं आन्सर आलेलं आहे. चला चेकआउट करू आपण. बरोबर आहे का? सगळ्यांचं आन्सर काय आलंय? 4/21. बरोबर आहे का? बघा काय काय कट होणार इथं अगोदर ते सांगा. हा जो 3 आहे या 3 सोबत कट होतो. हो की नाही? इकडे भाग जात नाही पण हा इकडे 9 आहे, इकडे 12 आहे, ह्याला भाग जाऊ शकतो. कितीने भाग जाणार? 3 आणि किती होणार? 3 त्रिक 9 आणि 3 चौक होणार 12. आता इथे 7 आहे आणि इकडे 49 आहे म्हणजे इथे भाग जाऊ शकतो. 7 1 7, 7 7 49. हो की नाही? अंशामध्ये कोण कोण उरलं? 1 गुणिले 1 गुणिले 4. कोण कोण उरलं रे? 1 गुणिले 1 गुणिले 4. ओके, 1 गुणिले 1 गुणिले 4. छेदामध्ये कोण उरलं? 3 गुणिले 7 गुणिले 1. काय आलं? 1 गुणिले 1 झाला 1 गुणिले 4 म्हणजे झाले 4. छेदामध्ये काय येणार? 3 गुणिले 7, 7 त्रिक 21, 21 गुणिले 1 झाला 21. म्हणजे फायनल आन्सर आपलं काय आलं? 4/21. आलं सर्वांचं? ओके, सानिया म्हणत आहे पुन्हा एक गणित द्या. बिलकुल देते. चला देऊ का अजून एक गणित? देऊ? आलं का सर्वांचं आन्सर? आन्सर काय येत आहे त्याचं? 4/21. आलं सर्वांचं?
ओके, चला पुढचं एक गणित घ्यायचं आहे. गणित आहे पहा, चला गणित काय देऊ बरं, चला घ्या बरं. 5/22. आता खूप मोठी संख्या देते जेणेकरून तुम्हाला करताच येऊ नये. बघू. त्यानंतर इथे 48/10 गुणिले 12/16. बरोबर. बापरे, खूपच मोठी आहेत आता हे तर. खूप मोठ्या मोठ्या संख्या दिल्या नाही, हो की नाही? खूप मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. आता बघा काय करायचं आहे. कोण म्हणत आहे कमेंट वाचा ना. काय रे बाळांनो, काय म्हणत आहात तुम्ही? काय बोलू? अरे खरे, अरे अरे अरे, कोण आहे? आर्या आहे का? काय चालू आहे? श्रुती चव्हाण बोल ना. काय रे बेटा, काय करायला तुम्ही? चला गणित सॉल्व्ह करा आणि पटकन आन्सर सांगा. कोणाचा आन्सर येते पहिलं बघूया आपण. चला पहिला आन्सर आलेला आहे अर्णवचं. 9/11. सृष्टीने आन्सर दिलेला आहे 6/8. 9/11. चला पटपट पटपट सांगा. सांगा बरं पटकन. पटपट सांगायचंय. चला 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 चला, आला आन्सर. भक्ती, श्रद्धा, आरती, निरुती, ऋतुजा, वैष्णवी, कार्तिकी. कोण आहे? माधुरी. का बेटा आन्सर येत नाहीये का? सानिया, सृष्टी, परमेश्वर, केशव. चला सगळ्यांचे आन्सर जवळजवळ काय आलेला आहे रे? 9/11. आन्सर काय दिलंय तुम्ही? आन्सर दिलेला आहे 9/11. चला बरोबर आहे का पाहूया. काय करायचंय? ज्याला भाग जातो त्याला भाग घालवायचा. पहा गणित काय? 5/22 गुणिले 48/10 गुणिले 12/16. पहा दिसायला फार मोठं दिसतंय पण खूप सोपं आहे. पहा 48 आणि 16 म्हणजे 48 ला 16 ने भाग जाऊ शकतो किंवा 10 ने पण 48 ला भाग घालवू शकतो. ओके, पहा मग काय करायचंय? हे सोपं जाते कारण 16चा जर तुम्हाला पाडापाठ असेल तर 16च्या पाड्यामध्ये किती येतात? 48 येतात. किती येतात पहा? 16 एके 16, 16 दुने 32 आणि 16 त्रिक 48 म्हणजे किती येणार? 3. ओके, त्यानंतर पहा इथे इकडे भाग घालवा. कशाने? दोनाने जाऊ शकतो. 2×5 = 10, 2×6 = 12. ओके, त्यानंतर इथे 22 आहे, इकडे 6 आहेत, याला आपण भाग घालवू शकतो. इथे 5 उरला, इकडे 5, हा 5 गेला, कट झाला. इथे 22 आहे, इकडे 6 आहे, म्हणजे दोनाने भाग घालवू शकतो. 22 ला दोनाने भाग घालवला तर होतात 11 आणि 6 ला दोनाने भाग घालवला तर होतात 3. आता अंशामध्ये कोण उरलं पहा. अंशामध्ये इकडचा 1 म्हणजे 1 गुणिले इकडचा 3 आणि इकडं 3 म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 3. छेदामध्ये कोण उरलं? इकडचे 11 गुणिले इथे कोणी नाही म्हणजे कोण आहे? 1 गुणिले इकडे झाला 1. आता यांचा करा गुणाकार. 3 गुणिले 3 गुणिले 1, 1 गुणिले 3 3 गुणिले 3 होतात 9 आणि 11 गुणिले 1 गुणिले 1 होतात 11. म्हणजे फायनल आन्सर किती आलं? 9/11. आलं सर्वांचं? आलं का सर्वांचं? वा वा वा, छान छान. आलं सर्वांचं? आता बघा, आता गुणाकार आपल्याला समजलेला आहे. आता याच्यामधली आपण एक दुसरी पद्धत घेणार आहोत आणि दुसरी पद्धत काय घेणार आहोत? अपूर्णांकांचा भागाकार. घ्यायचा का सांगा लवकर? पटकन सांगा. अपूर्णांकांचा भागाकार घ्यायचा का रे? खूप सोपा आहे, खूप सोपा. चला काय घ्यायचं आपल्याला?
आपल्याला घ्यायचा आहे अपूर्णांकांचा भागाकार. काय करायचंय आपल्याला आता? करायचंय भागाकार. फक्त लक्ष द्यायचंय, फक्त लक्ष द्यायचंय. लक्ष दिल्याच्या नंतर समजून घ्यायचंय. समजलं की तुम्ही एका सेकंदामध्ये आन्सर काढू शकता. ओके, कसं आन्सर काढू शकता? एका सेकंदात. पहा, फॉर एक्झाम्पल आपण गणित घेतलं 3/4. भागाकार आहे की नाही? मग भागाकाराचं चिन्ह इकडे 4/8. गणित काय दिलं तुम्हाला? गणित आहे 3/4 भागिले 4/8. ओके, आपण आता कन्सेप्टनी जाऊ. आता पहा काय करायचं आहे? गुणाकार करायचा कोणाचा? गुणाकार करायचा 3 आणि 8चा. गुणाकार कोणाचा करायचा? 3 आणि 8 यांचा करायचा गुणाकार. ओके, हा, 3 आणि 8चा करायचा गुणाकार. इकडे अगोदर बरोबर लिहा. काय लिहिले इथे? बरोबर. 3 आणि 8चा गुणाकार करून तो लिहायचा अंशस्थानी. त्यानंतर 4 आणि 4चा गुणाकार करायचा आणि तो लिहायचा छेदस्थानी. कुठे लिहायचा? छेदस्थानी, म्हणजे छेदामध्ये लिहायचा. समजतंय? काय केलं लेकरांनो आपण? भागाकार काय करायचं रे? तिरकस गुणाकार करायचा. पण तिरकस गुणाकार करून 3 आणि 8चा गुणाकार करायचा, तो लिहायचा अंशामध्ये. 4 आणि 4चा गुणाकार करायचा, तो लिहायचा छेदामध्ये. ओके, मग चला बरं करूया आपण. काय करायचं आपल्याला? आपल्याला करायचा आहे गुणाकार. ओके, पहा काय केलं आपण? आपण केला 3 आणि 8चा गुणाकार. 3 गुणिले 8 कुठे लिहायचा आहे तो? अंशस्थानी. छेद. आता कोणाचा गुणाकार करायचा? 4 गुणिले 4. पहा याचा गुणाकार किती होणार? 8 आणि 3, 8 त्रिक 24 भागिले 4 गुणिले 4 होतात 16. ओके, याला तुम्ही अजून भाग घालवू शकतात. याला जर तुम्ही भाग घालवला, दोनाने घालवा. ओके, आता दोनाने जर 16ला भाग घातला तर किती येणार? 8. आणि दोनाने 12ला जर भाग घातला तर किती येणार? 12. ओके, त्यानंतर याला परत भाग जाऊ शकतो. कितीने भाग जाणार? 4ने. 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. म्हणजे फायनल आन्सर आपलं काय येणार आहे? फायनल आन्सर येणार आहे 3/2. काय आन्सर येणार आपलं? 3/2. लेकरांना तुम्हाला दिसतंय का की खूप छोटं होतं? मला सांगा बरं एकदा. बरं, मी परत एकदा समजून सांगणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. पहा काय केलं आपण? पहा आपण काय केलं रे लेकरांनो? काय म्हटलं मी तुम्हाला? करायचा ह्यांचा गुणाकार. कसा गुणाकार करायचा आपण? अंशाचा गुणाकार दुसऱ्याच्या छेदासोबत आणि दुसऱ्याच्या अंशाचा गुणाकार, किंवा असं म्हणू शकतो ही पहिली टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. ओके नाही? मग पहिला जो आहे अंश आणि छेद, तर पहिल्या टर्म मधल्या अंशाचा गुणाकार दुसऱ्या टर्म मधल्या छेदासोबत करायचा आणि पहिल्या टर्म मधल्या छेदाचा गुणाकार दुसऱ्या टर्म मधल्या अंशासोबत करायचा. किंवा आपण म्हणतो याचा तिरकस गुणाकार करा आणि तिरकस गुणाकार अंशाचा छेदाचा गुणाकार करून अंशामध्ये लिहा आणि छेदाचा अंशाचा गुणाकार करून छेदामध्ये लिहा. म्हणजेच काय झालं? 3 गुणिले 8. 3 गुणिले 8 अपॉन म्हणजे छेद 4 गुणिले 4. आता याचा गुणाकार करण्यापेक्षा आपण इथेच कट करू ना. 4 1 4, 4 दुने 8, 2 1 2, 2 दुने 4. म्हणजे आन्सर काय येणार रे? 3/2. अजून सोपी मेथड. अजून कशी मेथड? सोपी मेथड. समजलं का? समजलं का?
समजलं असेल तर हो म्हणा, पण आपण अजून एक गणित घेणार आहोत, त्यानंतर मी तुम्हाला ते गणित देणार आहे सोडायला. ओके, चला दुसरं गणित देऊ तुमच्यासाठी. तुम्ही गणित करा बरं, सांगा लवकर. समजलंय सगळ्यांना? हा, गणित घ्या तुम्ही, पहा दुसरं गणित तुम्ही सॉल्व्ह करा. सांगू का? ओके, चलो. गणित घ्यायचं आहे 3/6 भागिले 4/8. खरा बरं पटकन येते का सांगा? का एक सांगू मी तुम्हाला? एक सांगू का? एक सांगू का? बघा काय करायचंय, आपण काय म्हटलं रे? तिरकस गुणाकार करा, अंशामध्ये लिहा. पहिल्याचा आणि पहिल्या अंशाचा, दुसऱ्या छेदाचा, तो अंशामध्ये लिहा. परत पहिल्या छेदाचा, दुसऱ्या अंशाचा छेदामध्ये लिहा. मग काय झालं? 3 आणि 8चा गुणाकार करा. 3 आणि 8चा गुणाकार जर आपण केला तर तो कुठे लिहायचा आपल्याला? अंशामध्ये. आणि 6 आणि 4चा गुणाकार करा, तो कुठे लिहायचा आपल्याला? छेदामध्ये. आता पहा, 3 आणि 8चा गुणाकार केला, एक स्टेप आपण लिहूया. 3 गुणिले 8 छेद दुसरं कोण आहे? 6 गुणिले 4. जर भाग जात असेल तर डायरेक्टच आपण तिथे भाग द्यायचा आहे. ओके, काय पाहिलं पहा? 3 एक 3, 3 दुने 6, 4 एक 4, 4 दुने 8. हा 2 गेला, हा 2 गेला. आन्सर काय आला आपलं? 1 आलं का सर्वांचं सांगा? छान छान छान, सर्वांचं आन्सर आलेलं आहे. किती आन्सर आलं? 1. आता देऊ का तुम्हाला? तुम्ही सॉल्व्ह करता सर्वजण? गणित कळालं नाही? बर, काय कळालं नाही परत सांगते. काय केलं आपण? तिरकस गुणाकार केला. तिरकस गुणाकार म्हणजे 3/6 आणि इकडे आहे 4/8. ओके, मग त्याला तुम्हाला अजून एक मेथड सांगू का सोपी? याच्यापेक्षा सोपी मेथड सांगू का? अगोदर ही समजून सांगते, अजून एक सोपी मेथड, याच्यापेक्षाही सोपी मेथड समजून सांगते. पहा, याला तुम्ही अजून कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता? और अजून ह्याला कोणती मेथड आहे? हे गणित असंच लिहायचं, म्हणजे टर्म काय तुमची पहा, 3/6. हो की नाही? चिन्ह कोणतं ह्याला? भागाकाराचं. भागाकाराचं चिन्ह जेव्हा असेल आणि ते जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर इथे द्यायचं गुणाकाराचं चिन्ह. कोणतं द्यायचं? गुणाकाराचं. आणि इकडे जो दुसरी टर्म जे आहे 4/8 जो आहे की नाही, जेव्हा आपण भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये करतो तेव्हा दुसरी जी टर्म आहे छेदाला अंशामध्ये न्यायचं आणि अंशाला छेदात आणायचं. म्हणजे इथे 4/8 आहे की नाही, मग ह्याला आपण काय लिहिणार? 8/4 लिहिणार. काय लिहिणार ह्याला? 8/4. ओके, मग काय केलं आपण? 3 एक 3, 3 दुने 6. काय केलं आपण? 3 एक 3 आणि 3 दुने 6. परत 4 एक 4, 4 दुने 8. हा 2 गेला, हा 2 गेला. आन्सर किती आलं? 1. त्यापेक्षा सोपी पद्धत. समजलं? त्यापेक्षा सोपी पद्धत आहे. समजलं का? ओके, चला तुम्ही करा. आता तुमच्यासाठी 1-2 गणित देते, तुम्ही पटपट करून सांगायचं मला. समजलं असेल तर ठीक आहे, नसेल उत्तर पाहू आपण कोणाकोणाला समजलं. जर नाही समजलं तर परत एकदा आपण पाहूया. ओके, परत एकदा आपण पाहूया. चला, पहिलं गणित घ्यायचंय तुम्ही. गणित आहे तुमच्यासाठी 9/12 भागिले, त्यासाठी मोठं लिहिते जराशे, हो की नाही, 9/12 भागिले 5/3. दुसरं गणित देते 7/8 भागिले 14/17. याच्यासाठी पाढे पाठ कर. 17 पेक्षा आपण इथे काय देऊया? इथे देते मी तुम्हाला
10. चला करा बरं पटपट. कोण सांगते पटकन आन्सर? कोण आन्सर सांगते? पट 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 आन्सर सांगितलं पाहिजे. काय चालल्यात रे तुमच्या गप्पा? गप्पा काय चालल्यात? मला पण कळू द्या, गप्पा काय मारत आहात तुम्ही तर. चला पटकन आन्सर सांगा. चला आर्याने पहिला आन्सर दिलेला आहे 9/20. पहिल्याचा आन्सर आर्याने दिले. निरुतीने आन्सर दिले 9/20. खुशीने आन्सर दिले 3/4. बर प्रेमनी नाही दिलं. मागचं ते का वैष्णवीने आन्सर दिले 9/20. बेटा आन्सर सांगायचे. आन्सर हर्ष एक आन्सर येते का? प्रेमनी पण 1 असं उत्तर दिलंय. सृष्टी 20 दिलंय. आरती 9/20. ऋतुजानी पण म्हणलंय 9/20. चला पटपट करा. पट 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 सांगायचे मला. काय आलं आन्सर? नेट संपलं का? मग आपण दिवसभर नेट नाही यूज करायचं. आपल्याला जेव्हा माहित असतंय की संध्याकाळी आपला क्लास आहे किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत, म्हणजे 2 तास जर क्लास असेल तर आपल्याला नेट लागणार आहे. मग आपल्या घरच्यांना सांगायचं, किंवा जर आपल्याकडे फोन जर असेल तर आपण दिवसभरामध्ये कोणत्याही पद्धतीचं इंटरनेटवर कसलेही व्हिडिओ असतील किंवा इतर काही असेल पाहायचे नाही, आणि तेच नेट काय करायचं मग संध्याकाळच्या क्लाससाठी यूज करायचं. हो की नाही? म्हणजे नेट संपणार नाही. संपेल का? नाही संपणार. आणि नेट जर संपलं नाही तर तुम्हाला जे जे गणित झालेले आहेत ते मात्र तुम्हाला सगळ्यांना येऊ शकतात की नाही? चला खूप साऱ्या लेकरांनी आन्सर दिले. बघू त्यांचे आन्सर जे दिलेले आहेत ते आपले आलेले की नाही. काय रे पहिलं गणित काय? पहिलं गणित आपल्याला काय दिलेलं आहे? गणित आहे 9/12 भागिले 5/3. काय सांगितलं तुम्हाला मी? काय करायचंय? एक तर तुम्ही भागाकाराच्या चिन्हाला कशामध्ये ट्रान्सफर करू शकता? गुणाकारात करू शकता. जर गुणाकार करायचा असेल तर काय करायचं? 5/3 ला उलट करायचं, 3/5 लिहायचं. तसं जर करायचं नसेल तर कसं करणार? पहा आपण दोन्ही मेथड घेऊया. पहिली मेथड आपण काय सांगितली? यांचा करायचा गुणाकार. कोणाचा? 9 गुणिले 3. कोणाचा गुणाकार केला आपण? 9 गुणिले 3 छेद. दुसरा कोणाचा केला? 12 गुणिले 5. हो की नाही? मग ह्याला भाग घालवा. 3 1 3, 3 चौक 12. आन्सर काय येणार? 9 गुणिले 1 म्हणजे 9, 4 गुणिले 5 म्हणजे होतात 20. हो की नाही? होतात 20. आता हेच जर गणित आपण पाहिलं, गुणाकाराचं चिन्ह करून जर आपण म्हटलं तर आपण काय केलं होतं? ऑर मध्ये अजून एक मेथड काय सांगितली रे लेकरांना तुम्हाला? मी काय म्हटलं? 9/12 असेच लिहायचे. इथे गुणाकार हे चिन्ह टाकायचं, पण गुणाकार करताना काय करायचं? 5/3 ला उलट करायचं. कसं करणार? 3/5 करणार. हो की नाही? मग भाग घालवा. 3 1 3, 3 चौक 12. आन्सर काय येणार? 9 गुणिले 1 झाले 9, 4 गुणिले 5 होतात 20. म्हणजे आन्सर फायनल काय येते आपलं? 9/20. सोपं आहे की नाही? आहे की नाही सोपं? चला दुसऱ्याचा आन्सर सांगा पटकन. दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर सांगायचंय. अर्णवने आन्सर सांगितलेला आहे 5/8. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे 5/8. चला करून पहा एकदा. दुसरा प्रश्न काय आपला? दुसरा प्रश्न आहे 7/8 भागिले 14/10. करा लवकर.
चला चला पट 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 करायचंय. 7/8 भागिले 14/10. चला लवकर आलं का आन्सर? आन्सर आलंय का? आर्याने आन्सर दिले 35/56. बेटा जेवण करायचंय, क्लास संपल्यानंतर जेवण करायचं आहे. अगोदर क्लास नंतर जेवण, हो की नाही? चला आन्सर आलंय, आन्सर सांगायचंय पटपट पटपट. आन्सर सांगायचं आहे. हर्षने आन्सर सांगितले 35/36. बघा पटपट. आन्सर काय देत आहोत आपण? आपल्याला काहीतरी वेगळं लिहायचं असतंय, आपण खूप घाई गडबडीमध्ये टाईप करतो आणि वेगळं आन्सर देतो, हो की नाही? गौरीने पण आन्सर दिलंय 35/56. असं आन्सर दिलंय. स्टोरी टाइम असतो, पण स्टोरी कोण सांगतंय? स्टोरी सांगतात जय सर. ओके, मला स्टोरी येत नाही. एखाद्या दिवशी अशी सांगेल. ओके, एखाद्या दिवशी एखादी स्टोरी सांगू शकते. आलं सर्वांचं आन्सर? 5/8 आलंय का? बघा बरं काय केलं आपण. हे गणित काय आपलं? 7/8 भागिले 14/10. आपण याला काय करतो रे लेकरांनो? आपण ह्याला गुणाकार भागाकाराच्या चिन्हाला आपण एकदा चेंज करू शकतो. कशामध्ये? गुणाकारामध्ये. आणि गुणाकारामध्ये करताना आपण काय करतो? हा जो 14 आहे तो 10च्या ठिकाणी घ्यायचा आणि 10 जो आहे तो कोणत्या ठिकाणी घ्यायचा? 14च्या, हो की नाही? मग काय केलं आपण? 7/8 7/8 गुणिले याला काय केलं? जागा चेंज केली. 10/14. आता भाग घालवा. 7 × 7 7 दुने 14. याला 2 आणि भाग जाऊ शकतो. 2 चोक 8 2 पंचे 10. किती आला आन्सर? आन्सर काय येणार बघा बरं. 5 गुणिले 1 भागिले खाली काय उरले? छेदाला काय आहे? 4 गुणिले 2 म्हणजेच काय रे? 5 गुणिले 1 झाला 5, 4 गुणिले 2 झाले 8. म्हणजे फायनल आन्सर काय आलं आपलं? 5/8. आलं का सर्वांचं? चला सर्वांचा आन्सर आलेला आहे का? आलं? ओके, तुम्ही करा आता पटपट पटपट पटपट. 2-3 गणित देते पटकन मला सांगायचंय, त्यानंतर मग आपण त्या गणिताचा आन्सर पाहूया. आणि आन्सर पाहिल्याच्या नंतर मग आपण काय करूया? आपला टाइम होईल, मग आपला टाइम झाल्यानंतर आपण स्टॉप करू. चालेल? चलो गणित घ्यायचंय, पटकन करायचं हा बरं का पण तुम्ही. चला गणित आहे आपलं 4/7 भागिले 5/9. पहिलं गणित. दुसरं गणित 9/11 भागिले 66/77. 66 नाही, थांबा. 7/66. तिसरं गणित देते 15/16 भागिले 4/4.
7/48. सांगा बरं आता पटपट 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 आन्सर. चला पटपट सांगायचे आन्सर. काय चाललंय लेकरांनो, गप्पा नाही मारायच्या, आन्सर सांगायचे. चला पटकन. प्रश्न पहिला आहे 4/7 भागिले 5/9. पहिल्याचा आन्सर सांगितलेला आहे तुम्ही. राघव, ऋतुजा, आरती, खुशी 36/35 असं आन्सर आलंय तुमचं. बघा एकदा. हा आन्सर काय दिलं तुम्ही? 36/35. ओके, तुम्हीच पाहायचे आन्सर बरोबर आहे का. (36/35) बघा हे आन्सर येते का? मी पाहिलं नाही बरं का, तुम्ही सांगायचंय. दुसऱ्याचा आन्सर दिलेला आहे तुम्ही बघा. 6/7 असा आन्सर येते का? दुसऱ्याचा आन्सर काय सांगितलंय? 6/7. तिसऱ्याचा आन्सर सांगा पटकन. प्रश्न तिसरा काय आहे? 15/16 भागिले 4/48. तिसऱ्याचा आन्सर सांगायचंय. पट पट पट. (45/4 असा आन्सर आलेला आहे. दुसऱ्याचा आन्सर कोणी दिलंय? 54/6. कोण कोण म्हणतंय 54/7? पहा बरं, बरोबर आहे का? चला सॉल्व करायचं आपण पाहायचंय का? पहा, काही विद्यार्थ्यांचा आन्सर, दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर येत आहे 54/2. काय येत आहे? 54/2. 18/1. तिसऱ्याचा आन्सर काही लेकरांचा आलेला आहे 18/1. चला बघूया आपण खरंच हेच आन्सर येतात का आपण एकदा पाहूया. चला लेकरांना लक्ष द्या. पहा 3 नंबरचं गणित अगोदर आपण सॉल्व करूया. हा गणित काय दिले आपल्याला पहा. गणित दिलेलं आहे 15/16. 15/16. भागाकाराच्या चिन्हाला जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर नियम काय सांगतो आपला? जी दुसरी टर्म आहे अंशाला छेदामध्ये आणा, छेदाला अंशामध्ये लिहा. म्हणजे हे जे चिन्ह आहे की नाही कशाचं? हे भागाकाराचं. भागाकाराच्या चिन्हाला आपल्याला कुठे आणायचंय? गुणाकारात. ओके, आणि गुणाकारात आणायचं असेल तर 4/48 आहे. याला कसं लिहिणार आपण? याला लिहिणार आपण 48/4. हो की नाही? काय लिहिणार? 48/4. आता बघा बरं भाग जातोय का? जाऊ शकतो, कारण 16च्या पाड्यामध्ये 48 आहेत. 16 × 16 आणि 16 × 48. ओके, आता इथे आहेत 15 × 3 भागिले 1 × 4. भागिले म्हणजे काय रे? छेद. काय उरलं? 15 × 3 छेद 1 × 4. हे कुठे कट होणार नाही, म्हणून 15चा पाडा 3 पर्यंत म्हणा किंवा 3चा पाडा 15 पर्यंत म्हणा, असं तर होऊ शकत नाही. म्हणे मग काय लिहिणार आपण? 15 × 3 = 45 भागिले 1 × 4 होतात 4. पहिल्याचा आन्सर म्हणजे तिसरा प्रश्न जो आहे, तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर काय आलंय? 45/4 आलं सर्वांचं हे आन्सर आलंय का?
चला ओके, आता दुसरं जे गणित आहे म्हणजे पहिलं गणित आपण घेऊया. पहिलं गणित काय आपल्याकडे? गणित आहे आपला 4/7 भागिले 5/9. परत काय करतो आपण? भागाकाराच्या चिन्हाला करतो, गुणाकाराच्या चिन्हामध्ये बदल करतो त्याचा, म्हणजेच 4/7 गुणिले भागाकाराच्या चिन्हाला बदललं तर काय करायचं? दुसऱ्या टर्म मध्ये 5/9 जो आहे त्याला काय करायचं? 9/5 करायचं. कोणी कॅन्सल होतंय का? होतं का कोणी कॅन्सल? नाही. मग काय करायचं रे? समोरचा गुणाकार करायचा, म्हणजे अंशाचा गुणाकार अंशामध्ये लिहा, छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहा. अंशाचा म्हणजे 4 गुणिले 9 भागिले म्हणजे छेद 7 गुणिले 5. 4 गुणिले 9 किती होतात? 9 चौक 36. 7 गुणिले 5 होतात 7 5 35. आलं का प्रश्न पहिल्याचा आन्सर? 36/35 आलेलं आहे. ओके, आता दुसरं गणित आहे आपल्याकडे. पहा दुसरं गणित काय? पहा 9/11 भागिले 7/66. ओके, गणित काय? पहा 9/11. भागाकाराच्या चिन्हाला काय केलं आपण? गुणाकारात बदललं. पण गुणाकारात बदलतो तेव्हा आपण काय करतो? 7/66 जे आहेत की नाही त्याला काय करणार? 66/7 करणार. ओके, समजलं? आता बघा बरं, कोणी जाते का? कट होतंय का? तर बिलकुल होऊ शकतं. 11च्या पाड्यामध्ये 66 आहेत. 11 एके 11, 11 सक 66. आता कोणी जाणार नाही, म्हणजे काय करावं लागेल? अंशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा गुणाकार छेदामध्ये. अंश कोण आहेत? 9 गुणिले 6. छेदामध्ये कोण उरलं? 1 गुणिले 7. आता 9 गुणिले 6 किती होतात रे? 9 सक 54. ओके, आणि 7 एक 7. बरोबर आहे का? म्हणजे आन्सर काय आलं? आन्सर काय आले? पहा 54/7. आन्सर काय आलं? 54/7. आलं सर्वांचं? आलं का लेकरांनो? चला तुम्हाला देऊ का होमवर्क थोडासा? 5 गणित देते ज्याचा आन्सर मला उद्या तुम्ही द्यायचा आहे, किंवा क्लास संपल्याच्या नंतर लगेचच कमेंट मध्ये आन्सर सांगायचं आहे. ओके, चला पटकन पहिलं गणित घ्यायचे तुम्ही, कमेंट मध्ये लगेच सांगायचं. हा, पहिलं गणित आहे 3/5 भागिले 2/4. दुसरं गणित 11/12 भागिले 66 नको भागिले 88/48. फार मोठं आहे. आता बघा कसं करणार, पहा बरं. तिसरं गणित आहे 22/21 भागिले 2/7. चौथं गणित आहे 13/15 भागिले 15/13. आणि पाचवं गणित असेल 21/23 भागिले 2/7. ओके, असे तुम्हाला होमवर्क साठी गणित आहे. किती गणित झाले बरं? 5. आणि ह्या 5 गणिताचा आन्सर मला लगेच किती मिनिटात हवा आहे? अगदी किती मिनिटात? 0 मिनिटात. किती मिनिटात? 0 मिनिटात. ओके, चला थांबायचं का मग आपण? पण मला आन्सर मात्र तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. क्लास झाला तरी पण 5 मिनिटांमध्ये आन्सर तुमची निघू शकतात. चलो बच्चो, इथे आपण थांबूया. 10 वाजलेले आहेत. चला बाय बाय, गुड नाईट.